एकदा एका नदीच्या काठावर एक गोड आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक चतुर माकड राहत होते. त्या झाडाचे आंबे खूप गोड असायचे. तो माकड ते आंबे खायचा आणि मजेत राहायचा. एका दिवशी नदीत एक मगर आला. माकडाने त्याच्याशी मैत्री केली आणि त्याला रोज गोड आंबे खायला देऊ लागला. मगराला ते आंबे खूप आवडायचे. हळूहळू त्या दोघात घट्ट मैत्री झाली. एके दिवशी मगर घरी गेल्यावर त्याच्या बायकोने विचारले, हे गोड आहे, कुठून आणले? मगर म्हणाला, नदीच्या काठावर माझा एक माकड मित्र आहे. तो मला गोड आंबे खायला देतो. मगराची बायको खूप लोभी होती. ती म्हणाली, माकड रोज इतके गोड आंबे खात असेल तर त्याचे हृदय किती गोड असेल. मला त्याचे हृदय खायचे आहे. मगर विचारात पडला, पण बायकोच्या हट्टाने त्याने माकडाला फसवायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी मगर माकडाला म्हणाला, माकड दादा, तू दिलेले आंबे माझ्या बायकोने खाल्ल्यानंतर ती खूप खूप झाली आणि तिने तुला जेवण्यासाठी घरी बोलावले. माकडाने मैत्रीसाठी विचार न करता तो तयार झाला आणि मगराच्या पाठीवर बसून नदी पार करू लागला. नदीच्या मधोमध मगर म्हणाला, माकड दादा, मी तुला खरं सांगतो, माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे आणि मी तिच्यामुळे तुला घेऊन जात आहे. हे ऐकून माकड घाबरला, पण तो खूप हुशार होता. तो म्हणाला, मगर दादा, बस एवढीशी गोष्ट आधी का सांगितली नाही? मी माझे हृदय झाडावरच ठेवून आलो. मगर म्हणाला, अरे मग? चल, आपण परत जाऊया. मगर जसा नदीच्या काठावर येतो, माकड तसा झाडावर पटकन चढतो. माकड मगराला म्हणतो, तू गद्दार आहे. तू मैत्रीच्या कामाचा नाही. तू माझी फसवणूक करत होता. आता मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. अरे मूर्खा, मगर कोण आपल्या हृदय झाडावर ठेवत असते? मगर शर्मिंदा होऊन निघून गेला. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळाले? मुलांनो, तुम्ही बंदरासारखे हुशार आहात का की मगरीसारखे लोभी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच मजेदार गोष्टींसाठी सबस्क्राईब करा.